नमस्कार, मी विनोद तळेकर. करेक्ट कार्यक्रम मध्ये आपलं स्वागत आहे. मराठी येत नसल्याच्या कारणास्तव मीरा भाईंदरमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी एका हिंदी भाषिक व्यापाऱ्याला चोप दिला. त्याविरोधात आता मीरा भाईंदरमधले व्यापारी आक्रमक झालेत. या व्यापाऱ्यांनी आज एक बैठक घेतली, ज्या बैठकीत मनसेविरोधात आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतला गेला. याशिवाय आज मीरा भाईंदरमधील व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळत मनसेच्या मराठी भाषा आग्रहाला सुद्धा विरोध केलाय. पण व्यापाऱ्यांच्या या आक्रमक भूमिकेमागे भाजप असल्याचा आरोप आता मनसे करते. हा मोर्चा काढावा म्हणून भाजपनं पडद्यामागून प्रयत्न केल्याचा आरोप मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी केलेला आहे. तर काँग्रेसचे आमदार नाना पटोलेंनी सुद्धा एनडीटीव्ही मराठीशी बोलताना हा आरोप केलाय. त्यामुळे या वादाला आता वेगळं वळण लागलंय. एकीकडे हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून मनसे आक्रमक भूमिकेत असतानाच दुसरीकडे या मुद्द्यावरून आता पुन्हा एकदा 17 ते 18 वर्षांपूर्वी मनसे ज्या मुद्द्यावरून आक्रमक झाली होती मराठी अस्मितेच्या, त्याच मुद्द्याची पुनरावृत्ती होते का असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे. आणि याच विषयी आपल्याला आज चर्चा करायची आहे. या चर्चेमध्ये आपल्या सोबत सहभागी होत आहेत भाजपचे नेते अवधूत वाघजी, आपलं स्वागत आहे या चर्चेमध्ये. तर मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी झालेत. अभ्यंकरजी, आपलं स्वागत आहे या चर्चेत. याशिवाय काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार हे सुद्धा या चर्चेत आहेत. काँग्रेसची भूमिका ते मांडणार आहेत. पवारजी, तुमचंही स्वागत आहे. या तिघांचंही स्वागत. आपण चर्चेला सुरुवात करूयात. सुरुवातीला मी अविनाश अभ्यंकर यांच्याकडे जातो. अभ्यंकरजी, मनसेची भूमिका, मनसेचा असा आरोप आहे की भाजप या सगळ्या आंदोलनाला चिथावणी देत आहे. एकीकडे हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सरकारची छितू झालेली आहे किंवा हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून विरोधकांचा जो आक्रमक विरोधकांची भूमिका होती त्यापुढे सरकारला नमतं घ्यावं लागलं आणि त्या असूयेपोटी, त्या रागापोटी सरकार आता या आंदोलनाला हवा देते. कसं असतं, कुठलंही आंदोलन हे ठरवून किंवा वेळ जात नाही म्हणून केलं जात नाही, परंतु जेव्हा एखाद्या गोष्टीची परिसीमा होते ना तेव्हाच ते आंदोलनाचं टोक गाठलं जातं. जो काही मीरा भाईंदरच्या संदर्भात आपण जो आता विषय काढला त्याच्यामध्ये आपण जर नीट अभ्यास केला तर ते जे जोधपूर स्वीटचे मालक होते त्यांची आपण जर बोलतानाची तुमच्याकडे एका ठराविक वेळेची ऑडिओ क्लिप फक्त किंवा व्हिडिओ क्लिप आलेली आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर मी संपूर्ण पाठवू शकतो. ती संपूर्ण बघितल्यावर तुम्हालाही एक मराठी म्हणून आणि महाराष्ट्रात ज्याला मराठी भाषेचा अभिमान आहे त्याला नक्कीच राग येईल. त्याची जी बॉडी लँग्वेज होती, त्याची देहबोली होती, त्याची जी बोलण्याची स्टाईल होती, पद्धत होती, ज्या प्रकारे त्यांनी उत्तरं दिली आणि जेव्हा त्यांनी विचारलं आमची मुलं तिथे हिंदी भाषेच्या विरोधातला सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी जो GR काढला त्याकरता आमची मुलं तिथे फटाके फोडत होती आणि गोड पदार्थ वाटत होती त्यांच्याच दुकानातनं विकत घेऊन. त्यांनी विचारलं कशा करताय, तर त्यांनी सांगितलं बा असं असं घडलंय म्हणून आहे. तर मला ठीक आहे म्हणून. आणि त्याच्यानंतर त्यांनी जी काही भाषा वापरली ती भाषा ऐकल्यानंतर त्याच्या ॲक्शनला ही घेतलेली रिॲक्शन होती. बोलणं सोपं असतं की मनसेनी मारलं. आमचे काही लोक गुंड नाही आहेत, शिकलेले आहेत, उच्च शिक्षित आहेत, व्यवसाय नोकरी करणारे आहेत, परंतु संपूर्ण मराठी भाषेचा जी ठेका घेतलेले इतर पक्ष आहेत ते याच्यामध्ये शांत का बसले आणि आम्हाला ही वेळ काय येते. जर तो त्याच्या दुकानाचं नाव जोधपूर स्वीट्स असं ठेवून इथे 25 वर्ष धंदा करतो आणि तो म्हणतो आम्हालाही हिंदीच, आमच्याकडे आम्ही हिंदीच बोलणार, मला ठीक आहे. आणि ह्याची पुढची उत्तरही माझ्याकडे आहेत, लक्षात घ्या विनोद. त्याच्यानंतर हे संपूर्ण प्रकरण तिथे मिटलं होतं, हे सगळं संपलं होतं. ह्याच्यानंतर जेव्हा आमचे तिकडचे ठाणे पालघरचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव काशीमीरा पोलीस स्टेशनला रात्री गेले त्या मुलाला घेऊन जमा करायला, कारण आंदोलन करून पळून जाणं किंवा ते नाकारणं हा मनसेचा गुणधर्म नाही. ते एका रूम मध्ये बसलेले असताना दुसऱ्या रूम मध्ये ते व्यापारी आणि इतर मंडळी होती. तुम्हाला थोडक्यात मी सांगतो, त्यांनी सांगितली सगळी घटना काय आहे. त्यांनी येऊन सांगितलं अविनाश जाधव वेगळ्या रूम मध्ये बसले होते, ते व्यापाऱ्यांचं शिष्टमंडळ वेगळ्या रूम मध्ये बसलं होतं. तुम्ही तिकडचं CCTV चेक करू शकता त्या पोलीस स्टेशन मधलं. त्यांनी अविनाश जाधवांना विनंती करून हाताला धरून ते तिकडे घेऊन गेले की आपण इथल्या इथं मिठवू, तो तुम्हाला मला न्यायची आवश्यकता नाही, आमच्या मुलाला तुम्ही घेऊन जा. म्हणून तुम्हाला मी सविस्तर सांगतो, मग मला वेळ कमी दिला तरी चालेल विनोद. त्यांनी तिकडे सांगितलं आपण हे सगळं मिटवूया, फक्त तुम्ही उद्या सकाळी तिकडे या, आमचं समाज मंदिर किंवा जे काय असेल त्या ठिकाणी या, तिथे आम्ही काही 2, 5, 10 व्यापारी असू. माझ्याकडनंही चूक झाली असं तो व्यापारी म्हणाला किंवा मी थोडा ॲरोगंट होतो बोलण्यामध्ये, माझ्या बोलण्यातही उद्धटपणा होता आणि ऑन रेकॉर्ड आहे. मी तुम्हाला पोलीस स्टेशन काशीमीरा हेही सांगितलेलं आहे, कळलं का. त्याप्रमाणे ठरलं आणि अचानक सकाळी तिकडचे जे आमदार आहेत ते ह्याच्यामध्ये ह्यांनी उडी मारली आणि ह्याला त्यांनी मारवाडी आणि मराठी ह्या भाषेचा रंग द्यायचा प्रयत्न केला.
मला कळत नाही, हा मनोवृत्तीचा विषय आहे. ह्या मनोवृत्तीच्या विरोधात महाराष्ट्रातला मराठी माणूस गप्प कसा बसेल? आणि जी दिवसभर मी आरडाओरडा ऐकलोय, जे इतर पक्षातली लोक जे आरडाओरडा करतायत, मग ठाण्यामध्ये मराठी मुलाला काही 7-8 दिवसापूर्वी तुमच्या चॅनलच्या बातम्या काढून बघा तुम्ही, त्याला तिकडच्या 7-8 व्यापारी लोकांनी तुडवला होता, मराठी मुलाला तुडवलं होतं. मग तेव्हा इतर पक्ष कुठे गेले होते? मग आम्ही ते सगळं सहन करायचं का? आम्ही का सहन करायच्या अशा गोष्टी? त्यामुळे जर तुम्हाला बातमी द्यायची असेल, बातमी तुम्हाला नाही, जर एखाद्याला ह्याच्यात जे राजकारण दिसतंय ते असं आहे, ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे वाद नव्हताच, तो तिथे त्या क्षणी झालं होतं. दोन्ही लोकांनी समंजसपणे नंतर ते मिटवायचा प्रयत्न केला होता. दुसऱ्या दिवशी त्याला हवा दिली गेली. आणि मोर्चाचं बघितलं तर किती व्यापारी किती संख्येने होते आम्हाला सांगा, आणि आम्ही सांगतो मोर्चा आम्हीही काढू शकतो. तिथेही राहणारे स्थानिक कोळी बांधव आहेत, आगरी आहेत, इतर सगळे लोक आहेत. मग आम्ही मोर्चा काढतो. त्यांना त्रास काय होत होते, त्यांना कशा प्रकारे मराठी असल्यामुळे त्रास होत होते, हे वाढवायचं आहे का? याला भाषेच्या रूपाने तुम्ही भाषिक आणि प्रांतवाद आणू नका. तुमच्या राजकीय खेळींकरता तुम्ही जर काहीतरी करायला जाल तर त्याला मनसे ह्याच शब्दात उत्तर देईल. मारामारीची हौस कोणालाही नसते, कोणीही मुद्दाम स्वतःवरती केसेस घेत नसतो. परंतु ह्या पक्षाची स्थापनाच, ह्या पक्षाचं नावच महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे, आणि याची स्थापना जर मराठी माणसावर अन्याय होत असेल तर त्या ठिकाणी मनसे गप्प बसणार नाही. आणि आमच्या सन्माननीय अविनाश जाधवनी त्यांनी फक्त मराठी नाही तर त्या भागात जेव्हा इतर धर्मियांवरती सुद्धा हल्ले झाले होते तेव्हा तुम्ही चौकशी करू शकता, मी ऑन रेकॉर्ड बोलतोय, तेव्हा सुद्धा अविनाश जाधव त्या धर्मियांच्या बाजूने उभे राहिले होते. तेव्हा हे कुठे होते? तेव्हा का नाही यांनी मोर्चे काढले? तेव्हा तो मुलगा मराठी नव्हता ज्याच्यावर अन्याय झाला होता तो. म्हणून तुम्हाला म्हटलं मी सविस्तर उत्तर दे. टीका करणं सोपं असतं, टीका करायची वेळ आणायला देऊ नका. तुम्ही कायदा आणि सुव्यवस्था नीट ठेवा, तुमच्या लोकांना शिकवा. अभिजात भाषेचा दर्जा हा उगाच नाही मिळालाय. महाराष्ट्र हा 106 हुतात्म्यांनी केलेल्या बलिदानावर मिळालेला आहे, आणि त्याची जाण आपण सगळे मराठी आणि महाराष्ट्र प्रेमींनी ठेवली पाहिजे. इथे राहत असाल गुण्यागोविंदराव, तुम्हाला इकडच्या भाषा आत्मसात करता आल्या पाहिजे. उद्या आम्ही जर इतर राज्यात गेलो, तिथे जर लाखो करोडो कमवले, त्या ठिकाणी आमच्या ब्रांचेस उघडल्या, तर 100% राजसाहेबांचा तुमचा मुद्दा लक्षात आलेला. अवधूत वाघ आपल्यासोबत आहेत, भाजपचे नेते, त्यांच्याकडनं आपण तुमच्या या भूमिकेवर त्यांचं मत जाणून घेऊया. अवधूत वाघजी, काय होतंय माहिती का, मी एप्रिल पासून साधारण हा प्रश्न जो आहे, तिसरी भाषा, दुसरी भाषा, पहिली भाषा, मराठी भाषा, हा जसा जसा ऐरणीवर आला, मी एकाच स्वरात सातत्याने सांगतो आहे, जिथे जिथे मराठी भाषा, मराठी संस्कृती आणि महाराष्ट्र धर्म याचा विचार येतो, त्यावेळी आपण सर्वांनी आपली राजकीय पादत्राणं बाजूला ठेवून राजकारण न करता आपल्या मातृभाषेसंबंधी विचार करण्याची आवश्यकता आहे. हे मी वारंवार आणि ठासून सांगतो. कालच्या माझ्या डिबेटमध्ये पण मी हेच सांगितलं. आता तुम्हाला एक अविनाश अभ्यंकरांनी अतिशय डिटेल्ड मध्ये तिकडचा परिस्थिती सांगितली. ती क्लिप काही मी पाहिली नाही, आणि खरं सांगू का, ती बातमी सुद्धा मी नीट त्याचा अभ्यास केलेला नाही, हे मी प्रांजळपणे आधी कबूल करतो. त्यामध्ये सत्य किती असत्य किती हे बाजूला ठेवूया, खरं खोटं किती खोटं हे पण बाजूला ठेवूया. परंतु आज आपण परिस्थिती जाणून घेऊया. हा जो मीरा भाईंदरचा जो संपूर्ण पट्टा आहे, म्हणजे बोरिवली संपल्यानंतर, दहिसर संपल्यानंतर अगदी वसई विरारपर्यंत तो पट्टा कोणाचा होता आणि आता कुठे आहे आपण बघितलं पाहिजे. अगदी तुम्हाला एक साधं उदाहरण देतो. 2019 साली जी विधानसभेची लढत झाली, ती विधानसभेची लढत देखील नरेंद्र मेहता विरुद्ध गीता जैन अशा 2 प्रमुख प्रतिस्पर्ध्यांमध्ये झाली. त्यात गीता जैन या इंडिपेंडेंट निवडून आल्या. बघा, आता ह्याच्या पुढे मी काहीही कमेंट करायची गरज नाहीये. जो डेमोग्राफिक चेंज होतो आहे, नुसत्या मुंबईमध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी होतो आहे. हा डेमोग्राफिक चेंज का होतो आहे? आपली मराठी माणसं का विस्थापित होत आहेत? आपली मराठी माणसं आपापल्या जमिनी का विकत आहेत? उत्तर कोकणातला हा सुपीक भाग अगदी डहाणू पर्यंत पसरलेला, ज्याच्यामध्ये वसई, विरार, अर्नाळा, पालघर, डहाणू पर्यंतचा अतिशय समृद्ध भाग आज आपण कोणाच्या घशात घालतो आहोत, आणि त्यामुळे कुठची लोक तिकडे वसवली जातात आहेत. नाही, पण माझं काय म्हणणं अवधूतजी, हा विषयांतर होतंय थोडंसं आपलं. माझं हा स्पष्ट म्हणजे आता मनसेने आरोप केलेला आहे की या सगळ्या प्रकरणामागे भाजप आहे. म्हणजे हे समोपचाराने हे प्रकरण मिटत असताना अचानक तिथल्या स्थानिक भाजपच्या आमदारांनी याला हवा दिली आणि हा आता मोर्चा काढण्यास बाध्य केले. यामागे कुठेतरी राजकीय गणिते दिसत आहेत असा आरोप आहे.
नाही, मला असं मुळीच वाटत नाही की भारतीय जनता पक्षाचा याच्याशी काही संबंध नाही. भारतीय जनता पक्ष सर्व पक्षांना, आणखी सर्व भाषिकांना जे महाराष्ट्रामध्ये आहेत त्याला समान धाग्यामध्ये गुंतवण्याचा प्रयत्न करते. आमच्यामध्ये कोण उच्च नाही, कोण नीच नाही, कोण आतला नाही, कोण बाहेरचा नाही. सर्व भारत मातेची लेकरं आहेत. त्यामुळे मराठी माणसांच्या विरोधामध्ये मारवाड्यांना उचकवायचं किंवा मारवाड्यांच्या विरुद्ध मराठी माणसांना उचकवायचं असं कोणी करणार नाही. आणि जर करत असेल तर ते चुकीचं आहे. भारतीय जनता पक्षाचं त्याला समर्थन नाही. आणि अशा प्रकारे जर एखादं शांत होणारं भांडण किंवा शांत होणारा विवाद कोणतरी आग लावून, तेल लावून भडकवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याचा मी भारतीय जनता पक्षातर्फे निषेध. पण काही वेळापूर्वीच नितेश राणे भाजपचे जे मंत्री आहेत त्यांनी असं एक वक्तव्य केलेलं आहे विधान भवनात की मनसेने, अविनाशजी तुमच्यासाठी पण हा महत्वाचा मुद्दा आहे, मनसेने आता मीरा भाईंदरमध्ये जी भूमिका घेतलेली आहे तीच भूमिका मनसे मोहम्मद अली रोडमध्ये घेईल का किंवा भेंडी बाजारमध्ये घेईल का, अशा स्वरूपाचं एक वक्तव्य केलेलं आहे. कुठे ना कुठेतरी भाजपला हा सगळा मुद्दा वाढवायचा असं दिसतंय. अवधूतजी, नाही, मला असं मुळीच वाटत नाही. हा मुद्दा भारतीय जनता पक्षाने कुठेच वाढवलेला नाहीये. किंबहुना तुमच्या लक्षात आलं असेल की ज्यावेळी एप्रिलच्या मध्यंतरी कधीतरी ज्यावेळी त्रिभाषा सूत्राविषयीचा GR आला, तो GR ज्यावेळी सर्वदूर पसरला आणि त्यामधली जी काही लोकांच्या मनामध्ये शंका होती की हिंदीला आपण तिसरी भाषा, पण तरी पण जबरदस्तीने, आणखी जोर जबरदस्तीने तिसरी भाषा आपण लोकांच्या माती पहिलीपासून घालत आहोत, त्यावेळी आदरणीय शिक्षण मंत्री, उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री या तिघांनी मिळून एकत्रितपणे हा प्रश्न सामंजस्याने सोडवण्यासाठी त्या GR मध्ये दुरुस्ती केली आणि दुसरा GR आला. त्या GR ला सुद्धा ज्यावेळी अगदी सर्व स्तरावरून म्हणजे विरोधी पक्षातल्या काही स्तरावरून विरोध झाला, त्यावेळी सुद्धा हा जो गोंधळ आहे तो कुठेतरी संपवावा आणि कुठेतरी चांगल्या पद्धतीने याला एक स्वरूप मिळावं यासाठी ते दोन्हीही GR आम्ही मागे घेतलेले आहेत, सरकारने मागे घेतलेले आहेत. सरकारला जर भांडण वाढवायचं असतं ते GR मागे घेण्याची काही गरजच नाही. पण अवधूतजी, तुम्ही आता ज्या पद्धतीने वर्णन करताय तितक्या सोपेपणाने हे सगळं झालेलं नाही, कारण ती प्रक्रिया आपण सुद्धा सगळ्यांनी पाहिलेली आहे. सरकारनं सहजपणे हे GR रद्द केलं असं काही झालेलं नाही. मनसेने आक्रमक भूमिका घेतलेली आहे, शिवसेना ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली आणि त्यानंतर हे GR मागे घेतल्याचं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि हाच कुठेतरी राग भाजपच्या मनात आहे किंवा सत्ताधाऱ्यांच्या मनात आहे, म्हणून हा सगळा वादाला हवा दिली जाते. नाही, कसं आहे, 250 आमदार असलेला पक्ष केंद्रामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सत्ता करतोय. ज्यांच्याकडे 10 आमदार, 15 आमदार, 20 आमदार आणि 0 आमदार आहेत त्यांच्यावर त्रागा करून, त्यांच्यावर रागावून आणि त्यांच्यावर हे करून असे काही निर्णय घेतले जात नाहीत. महाराष्ट्राचं राजकारण एवढं पोरकट नाही आणि भारतीय जनता पक्ष एवढा पोरकट नाहीये की कोणाचा तरी राग कोणावर तरी काढायचा आणि असल्या छोट्या छोट्या म्हणजे अगदी गल्ली लेवलच्या ठिकाणी घडलेल्या घटनांना महाराष्ट्रात स्वरूप द्यायचं. अहो, तिकडे त्या झालेली घटना दुर्दैवी आहे, वाईट आहे. जर अभ्यंकरजी जर म्हणत असतील तर ते खरंच झालं तर ती निंदनीय सुद्धा आहे. परंतु अविनाश अभ्यंकरजी, अवधूत वाघ काय म्हणतात आपण ऐकलंय की अशा इतक्या छोट्या पक्षाला, ज्याचा एक आमदार सुद्धा नाही, अशा पक्षाला महत्व द्यायची आम्हाला गरज वाटत नाही असं त्यांचं वक्तव्य आहे. तळेकर साहेब, मी सर्व पक्षांबद्दल बोललेलो आहे. मी फक्त तुम्ही नाही ऐका पत्रकारांनी उचका उचकीची कामं करू. नाही हे बघा, ऐका अवधूत वाघजी, मी अभ्यंकराला ऐकू येत आहे. ऐका मी फक्त माझी भूमिका मांडतो. ऐका तुम्ही, मी माझी भूमिका मांडतो. तुम्ही सरसकट विधान केलेलं आहे, बरोबर आहे, पण त्यात तुम्ही 0 आमदारांचा उल्लेख केलेला आहे म्हणून मी स्पेसिफिक प्रश्न त्यांना विचारलाय. आगीमध्ये तेल उठायचं काम करू नका. अवधूतजी ऐकून घ्या. अवधूतजी, तुमचा मुद्दा माझ्या लक्षात आलेला आहे. तुम्ही सरसकट विधान केलेलं आहे हेही मी मान्य करतो, पण त्यातला एक श्लेष काढून मी त्यांना विचारतोय, कारण तुम्ही 0 आमदारांचा पण उल्लेख केलाय आणि 0 आमदार मनसेचे आहेत म्हणून मी त्यांना प्रश्न तसा विचारलेला. माझा भडकवण्याचा कोणताही इरादा नाही आहे. अविनाशजी, मी भडकणार नाही, काळजी करू नका. आणि अवधूतजी, तुम्ही ओळखत पण असाल, तुम्ही यांच्यासोबत कामही केलेलं आहे, त्यांच्या स्वभाव तुम्हाला माहिती आहे, काम केलेलं आहे. मी तेच म्हणतोय, यांनी आमच्या सोबत काम केलं मग ते दुसऱ्या पक्षात गेले आणि उगाच आरडाओरडा नाही करत. भाषेचा मुद्दा, मराठी मला बोलून दे फक्त. मुद्दा, मराठी मातृचा मुद्दा, महाराष्ट्राचा मुद्दा, हे जिकडे जिकडे येतील त्या ठिकाणी त्या मुद्द्यांवर कायम राहील. ठीक आहे. अविनाश अभ्यंकरांना बोलू द्या. कसं आहे, मी थोडं करेक्शन आणतो अवधूत वाघजी बोलले याच्यावरती की पक्ष कसा आहे, काय आहे. शेवटी BJP सुद्धा किती वर्ष सन्माननीय वाजपेयी साहेबांनी, सन्माननीय अडवाणीजींनी जेव्हा प्रचंड मोठा त्याग केला, 2 वरून ते आज सत्तेत आले, 300 सव्वा 300 त्याचे 240 झाले. असो, शेवटी माणूस कुठून तरी शून्यातनं सुरुवात करत असतो
आणि दुसरी गोष्ट अशी आहे, पक्षाची संख्याबळ किती आहे हो, लागतं सभागृहात संख्याबळ लागतं, परंतु जेव्हा पक्ष नेतृत्व कणखर आणि सक्षम असेल ना, तर आमदार किती आहेत, खासदार किती आहेत, नगरसेवक आहेत ते सोडून गेले आहेत का, हा विचार नगण्य असतो. कारण जिथे मी आता बसलो तिकडनं शिवतीर्थ समोर माझ्या 50 मीटरवरती आहे, त्या ठिकाणी सन्मान्य देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजी यांनी सन्मान्य राजसाहेबांना लोकसभेकरता सन्मान्य मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आमंत्रित केलेलं होतं आणि त्यांचा प्रचार सन्मान्य राजसाहेबांनी अतिशय उत्तमरित्या केला होता. त्यामुळे हा मान आणि सन्मान तुमच्या पक्षाचे आमदार किती आहेत किंवा खासदार किती आहेत ह्याच्यावर नसतो, तर त्या पक्षाचा नेता आहे त्याचा खरेपणा किती आहे, त्याचं कर्तृत्व किती आहे, फक्त त्या राज्यात नाही तर त्याच्या शब्दाला ह्या देशात किती मान आहे. कारण राजकारणात चढ उतारे कायम होत असतात, त्यामुळे कधी चढ असतो तेव्हा सगळेच कौतुक करतात, पण उतारावर जेव्हा हिणवलं जातं ना तेव्हा त्याची किंमत भविष्यात चुकवायला लागते, ते तुम्हाला दिसेल. कुठल्याच पक्षाला कधी ग्राह्य धरायचं नसतं, मग तो काँग्रेस असेल, शिवसेना असेल, कुठलेही पक्ष असतील या देशातले, प्रत्येकाने चढ उतार पाहिलेले आहेत. पण अहम ब्रह्मास्मी असं जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा 100% त्याच्यामध्ये गर्व दिसतो. हे एक. दुसरं त्यांनी सांगितलं, ह्याची सत्यता मी पडताळून पाहिजे. मी तुम्हाला काश्मीरा पोलीस स्टेशनच्या नावात सकट सगळं सांगितलं. दुसरं तुम्हाला आज सकाळी तिकडच्या त्या आमदारांच्या इथली क्लिप सांगितली. मला एक सांगा, त्या व्यापाऱ्याला आत्ता तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये घ्या आणि त्याला विचारा की हे जे अभ्यंकरांनी मांडलेलं आहे, हे जे अविनाश जाधवांनी सांगितलेलं आहे, हे सत्य आहे का असत्य आहे, ही घटना काल रात्री घडली की नाही घडली. मग आज सकाळी असं काय घडलं की तिथे समाज मंदिरामध्ये 8-10 लोक भेटणार होती आणि सामोपचाराने ते मिटवणार होते. मग आज सकाळी असं अचानक, आणि किती व्यापारी होते, कोण व्यापारी होते, आणि असेच जर करायचे असतील ना तर एक लक्षात घ्या, मी त्यांनी मगाशी एक शब्द वापरला, तिथे मेहता आणि जैन अशी लढत होते. अवधूजी आपण चुकीचं बोलताय. हा, महाराष्ट्रात मेहता आणि जैन लढत होते, ह्याचा अभ्यास एकदा आपण करा. म्हणजे तुमच्या उत्तरातच तुमचा प्रश्न असेल, तुमच्या प्रश्नात तुमचं उत्तर तुम्हाला मिळेल की तुम्ही कुठल्या दिशेने सरकताय. बाकी राजसाहेबांनी तर वेळोवेळी आवाहन केलंय महाराष्ट्रामध्ये, मग कोकण असो विदर्भ असो, की आपापल्या जमिनी परप्रांतीयांच्या घशात घालू नका, नाही तर एक दिवस हे तुम्हाला डोक्यावर बसतील आणि विचारतील तुम्ही कोण आहात महाराष्ट्रात. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की एक लक्षात घ्या, तुमच्या मगाशच्या बोलण्यामध्ये तुमचं उत्तर आहे की तिथे राहणारा जो मराठी बांधव आहे तो सुद्धा निवडणुकीच्या आमदारकीला उभा राहू शकत नाही. मग तिथे जे सत्ताधारी आहेत त्यांनी कोणाला वेलकम केलेलं आहे, ज्या लढतीचं तुम्ही उदाहरण दिलं, हा प्रश्न मला अतिशय नम्रपणे तुम्हाला विचारावा वाटतो. अविनाशजी, अजून एक मुद्दा आहे, राजसाहेब जिकडे आहेत, अविनाशजी माझा तुम्ही बोला, पण माझा एक मुद्दा याच्यात असा आहे, आता काही वेळापूर्वी अविनाश जाधव यांनी असं म्हटलेलं आहे की हे प्रकरण आता आम्ही गांभीर्याने घेतो आहोत, पुढच्या काळात तुम्हाला काय होईल ते दिसेलच. एका अर्थे गर्भित इशारा दिलेला आहे. काय पुढचा रोडमॅप आहे, कशा पद्धतीने आंदोलन तुम्ही पुढे नेणार आहात? नाही, गर्भित नाही. अविनाश कधी गर्भित वगैरे इशारा देत नाही. अविनाश जाधव, तो इशारा सरळ असतो समोरच्यांना. तुम्ही नीट वागलात तर तुम्हाला आदर सन्मान मिळेल, तुम्ही नीट नाही वागलात तर तेही एक महाराष्ट्र सैनिक आहेत, पडणाऱ्या केसेसना ते घाबरत नाहीत, कोणीच महाराष्ट्र सैनिक घाबरत नाही. त्यामुळे तुम्ही जर नीट वागलात तर तुमचा आम्ही आदर सन्मान करू, परंतु मराठी भाषा, मराठी संस्कृती आणि मराठी माणसाचा जर अपमान केलात तर त्याला त्या मापात नाही, त्याच्या मोजमापात मोठं उत्तर मिळेल. आपण या सगळ्या चर्चेमध्ये काँग्रेसचे प्रतिनिधी सुद्धा आहेत, त्यांना सुद्धा या चर्चेमध्ये आपण सहभागी करून घेऊया. हनुमंतजी, आपण सगळी चर्चा ऐकलेली आहे. नाना पटोलेंनी सुद्धा हा मुद्दा मांडला, पण नाना पटोलेंच्या बोलण्याचा अर्थ थोडासा वेगळा होता की या सगळ्या प्रकारातनं एक प्रकारचा फिक्सिंग होतंय का, अशा स्वरूपाचा त्यांचा रोख होता. कारण एकीकडे भाजप या सगळ्याला हवा देते, दुसरीकडे मनसेला हे मायलेज मिळतंय आणि यात पुढची लढाई फक्त मनसे विरुद्ध सत्ताधारी अशी व्हावी असा प्रयत्न त्यात दिसतोय, असा एक त्यांचा बोलण्याचा उद्देश असावा असा माझा अंदाज आहे. या सगळ्याबद्दल तुमचं आकलन काय आणि नाना पटोलेंनी जे वक्तव्य केलंय त्याबद्दल तुमची भूमिका काय? विनोदजी, मुंबई मधला मराठी भाषिकांना परप्रांतीयांकडून झालेली मारहाण, याच्या एक नाही दोन नाही असंख्य बातम्या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही पाहिल्या. आता काहीतरी दुसऱ्या भाषेच्या व्यापाऱ्यांना मनसेकडून झालेली मारहाण आणि 7 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल, याही बातम्या आपण बघतोय. एक लक्षात घेतलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये हिंदीच्या सक्तीच्या अनुषंगानं महाविकास आघाडी, त्यामध्ये उद्धव साहेब असतील, शरद पवार साहेब असतील, काँग्रेस असेल आणि मनसे, आम्ही सगळे एकत्र होतो की लहान मुलांना हिंदी भाषा सक्तीची करता कामा नये. आणि हे पक्ष सोडून साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, भाषा तज्ज्ञ
आणि शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारी मंडळी, असं सगळा महाराष्ट्र हिंदीच्या सक्तीच्या विरोधात होता. आणि हिंदीची सक्ती भारतीय जनता पक्षाच्या पुढाकारानं 2 GR निघालेले होते. हे सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ आहे. आणि भाजपाला महाविकास आघाडी, मनसे आणि विद्वानांच्या, भाषा तज्ञांच्या, साहित्यिकांच्या रोषाला सामोरे जावं लागलं आणि ते GR रद्द करावे लागले. भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय सत्तेमध्ये बसलेल्या लोकांना असो की महाराष्ट्रातल्या लोकांना असो, यांना माघार घेतल्यानंतर वेदना होतात, त्रास होतात आणि ते दुसरीकडे ते काढतात. असा इतिहास आहे. तुम्ही 3 कृषी बिलाचं घ्या, जमीन अधिग्रहण कायद्याचं घ्या की या हिंदी सक्तीच्या अध्यादेशाचं घ्या. भारतीय जनता पक्ष चिडलेला असतो आणि ते संतप्त प्रतिक्रिया वेगवेगळ्या माध्यमातून नेहमी देतात. आता तुम्ही दाखवलं की जर हिंदी भाषिकांना महाराष्ट्रामध्ये सुरक्षित राहायचं असेल तर हिंदी भाषिकांनी मराठी माणसांना विनाकारण अंगावर घेऊ नये ना. आणि मराठी माणसानंही आपलं राजकारण मजबूत करण्यासाठी म्हणून, भाषेचा विचार बाजूला, राजकारण मजबूत करायचंय म्हणून जर कायदा सुव्यवस्था आपण हातात घेणार असू तर मुंबई, महाराष्ट्र इथं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणं कोणालाही परवडणार नाही. सत्ताधाऱ्यांना परवडणार नाही, विरोधकांना परवडणार नाही. त्यामुळे आदरणीय नानाभाऊ पटोले साहेबांची स्पष्ट भूमिका आहे की महाराष्ट्रामध्ये शांतता प्रस्थापित झाली पाहिजे आणि ती झाली पाहिजे याची पहिली जबाबदारी सत्ताधाऱ्यांची आहे, गृहमंत्र्यांची आहे, भारतीय जनता पक्षाच्या सरकारची आहे. या जबाबदारीतून तुम्ही पळ काढताय असं चित्र महाराष्ट्रामध्ये दिसते. अवधूत वाघजी, तुम्ही आता जो उल्लेख केला होता की या सगळ्या संदर्भात मनसे, म्हणजे ज्याचं राजकीय दृष्ट्या आता सध्या कुठल्याही सभागृहात प्रतिनिधित्व नसलेला मनसे जो प्रश्न विचारतोय तोच प्रश्न 100 खासदार असलेला काँग्रेस सुद्धा विचारतोय. याचा अर्थ स्पष्ट आहे की सरकारच्या हेतूवरच विरोधक प्रश्न उपस्थित करतायत. आज तुम्ही अतिशय मुद्द्यावर आलात आणि हाच मुद्दा मला तुमच्या चर्चेच्या सुरुवातीला जर आला असता तर अधिक बरं झालं असतं. मुद्दा असा होता की आज नाना पटोले म्हणाले की भारतीय जनता पक्ष आणखीन मनसे यांची मिलीभगत आहे आणि त्यांनी एकत्रितपणे हे सगळं केलेलं आहे. पहिली गोष्ट म्हणजे अतिशय साफ खोट आहे. 18 वर्ष झाली मला मनसेला आणि मी राज ठाकरेंना ओळखतो, एवढा जरी ओळखत नसतो तरी थोडंफार ओळखतो. हे अशा एखाद्या पक्षाने फूस लावून काम करणारं नेतृत्व हे राज ठाकरे नाहीयेत. ते नेतृत्व बँड्रामध्ये कदाचित बसलं असेल, त्यामुळे शरद पवारांच्या फूसवर नाचत असेल, परंतु दादरचं नेतृत्व तसं नाहीये. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने काहीतरी सांगितलं आणि ते राज ठाकरेंनी त्यांच्या मनसैनिकांना सांगितलं आणि त्याप्रमाणे काहीतरी घडलं असं म्हणणं म्हणजे मला वाटतं की शुद्ध वेडेपणा होईल. राजकारण एवढं उथळ नसतं. मनसेचा स्वतःचा अजेंडा आहे आणि हे त्यांनी कुठेही झाकून ठेवलेलं नाहीये. मनसेच्या स्थापनेपासून मला वाटतं आज 18 वर्ष होऊन गेली. या 18 वर्षामध्ये त्यांनी सातत्याने मराठीचा, भले मी मगाशी अभ्यंकरजी म्हणालो ते मनसेला कमी लेखण्यासाठी म्हणालो नाही, मी जे फॅक्ट्स आहेत ते त्या फॅक्ट्स दाखवण्यासाठी म्हणालो की ज्यावेळी 250 आमदार आमच्याकडे आहेत त्यावेळी असं करायची गरज नाही, एवढाच त्याचा मतितार्थ होता. त्यामुळे जर कोणाला त्याबद्दल वाईट वाटलं असेल, हीन भावना निर्माण झाली असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो. आता मुख्य मुद्दा असा राहिलेला आहे की सातत्याने एखादा पक्ष 18 वर्ष एक भूमिका घेत असेल तर त्याने ती 19व्या वर्षी आणि 20व्या वर्षी कंटिन्यू ठेवली तर त्याला आपण कसे काय प्रश्न उत्पन्न करायचे. काँग्रेसने सातत्याने आपली भूमिका बदललेली आहे. सातत्याने मराठी माणसांच्या विरुद्ध घेतलेली काँग्रेसची भूमिका, काँग्रेसची आक्रमक हिंदी महाराष्ट्रावर लादण्याची भूमिका, महाराष्ट्रामध्ये बहुसंख्य काँग्रेसने ते हिंदीमध्ये भाषण करायचे. महाराष्ट्राचं नेतृत्व कित्येक वेळा हिंदी भाषिक लोकांकडे होते. अगदी मुंबईचे अध्यक्ष सुद्धा कित्येक वेळा हिंदी भाषिक होते. अशा परिस्थितीमध्ये काँग्रेस आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या समोर आज हातामध्ये करवंटी घेऊन उभी आहे. त्यामुळे त्यांना आता मराठी जरा जवळची वाटायला लागली आहे. परंतु हे पुतना मावशीचं रूप आहे. यांना मराठीबद्दल प्रेम नाही आहे, आणखी महाराष्ट्रातल्या लोकांबद्दल अजिबात नाही. राजकीय परिस्थितीचा काँग्रेस फायदा उठवून पाहते असं तुमचं म्हणणं आहे. शेवटचं वाक्य हे तेच त्या काँग्रेसचं पिल्लू आहे ज्या काँग्रेसच्या नेतृत्व पंडित जवाहरलाल नेहरूंनी संयुक्त महाराष्ट्र समितीमध्ये आपल्याला मुंबई देण्यासाठी नकार दिला होता, स्वतंत्र महाराष्ट्र राज्य देण्यासाठी नकार दिला होता. आणि याच काँग्रेसच्या नेते सखा पाटलांनी म्हटलं होतं की महाराष्ट्रापेक्षा नेहरू मोठे आहेत. असो, म्हणजे राजकीय परिस्थितीचा काँग्रेस फायदा करून घेऊ इच्छिते असं तुमचं म्हणणं आहे. वक्तव्याला जास्त गांभीर्याने घेण्याची गरज नाहीये. हनुमंत पवारजी. विनोदजी, या चर्चेच्या माध्यमातून काही चुकीची माहिती जाऊ नये एवढी दक्षता घेतली पाहिजे. नाना पटोले साहेबांनी कुठेही
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं बीजेपीशी संगनमत करून हे केलंय असं म्हणलेलं नाहीये. नाना भाऊ असं म्हणालेले आहेत. चर्चेच्या आधी माझं स्वतः त्यांच्यावर बोलणं झालंय, आपणही चॅनलचे लोक बोललेले असाल. नाना भाऊंचं म्हणणं असं आहे की भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं सत्ताधारी पक्ष करतोय. नरेंद्र मेहता तिथं भाजपाचे आमदार आहेत, नितेश राणे भाजपाचे आमदार आहेत, जे म्हणतायत की आम्ही हिंदी भाषिकांच्या बाजूने राहू. मनसेच्या सैनिकांना, राजसाहेब ठाकरेंना, मनसेला त्रास देण्याचं आणि ते आक्रमक झाले पाहिजे हे धोरण भाजपा राबवतोय हे स्पष्ट दिसतंय. हे तर अभ्यंकर सरांना मान्य असेल, अवधूत वाघ सरांनी सांगावं, नाही तर नितेश राणेंच्या म्हणण्याचा अर्थ काय होतो, ते नरेंद्र मेहतांच्या व्यापाऱ्यांना हुसकावण्याचा अर्थ काय होतो अवधूत वाघ साहेबांनी सांगावा. त्यामुळे खोटं सांगू नका. या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाला अशांतता पसरवायची, जिथं जिथं दंगली होतील, जिथं मारहाण होईल आणि अशांतता असेल तिथं तिथं भारतीय जनता पक्षाला संधी दिसते. तर ते भारतीय जनता पक्ष करतोय हे नानाभाऊ म्हणतील, काँग्रेस म्हणतोय, आम्ही म्हणतोय. भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रामध्ये वातावरण दूषित करत आहे. भारतीय जनता पक्ष वातावरण दूषित करतोय. अविनाश अभ्यंकरजी, शेवटी तुमच्याकडे येतोय, चर्चेची वेळ संपते. भारतीय जनता पक्ष जाणीवपूर्वक मनसेला उकसवतोय आणि त्या माध्यमातून एक राजकीय अस्थिरता निर्माण करत निवडणुकांना सामोरा जाण्याचा भाजपचा प्लान दिसतोय, असा साधारण हनुमान पवार यांच्या वक्तव्याचा अर्थ आहे. आणि दुसरी एक तुमच्या लक्षात बाब आणू इच्छितो की नितेश राणेंनी काही वेळापूर्वी असं वक्तव्य केलेलं आहे विधान भवनात की मनसे फक्त उत्तर भारतीयांच्या विरोधात हा सगळा आवाज करते, भेंडी बाजारात किंवा मोहम्मद अली रोडमध्ये मनसेचा हा आवाज निघणार नाही. आणि त्यांनी फारच अगदी टोकाची टीका तुमच्यावर केलेली आहे. आधी पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो. कोणी आम्हाला उचकावावं आणि आम्ही त्याच्यावरती आंदोलन करावं इतके बाल्यावस्थेतले आम्ही नाही. आम्ही राजसाहेबांचे महाराष्ट्र सैनिक आहोत. आणि एक गोष्ट नक्की की राजसाहेबांनी पक्ष स्थापनेपासूनच त्यांनी एक 100% सांगितलेलं आहे की हा महाराष्ट्र आहे, हा मराठी माणसाचा आहे. आपल्या देशाची भाषावार प्रांतरचना झालेली आहे. इथे तुम्ही राहून खाऊन पिऊन पैसे कमवून जर तुम्ही मराठी भाषेचा तिरस्कार करत असाल, अनादर करत असाल, मराठी माणसाचा अनादर करत असाल तर तो कुठल्या परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही. त्यामुळे कोणीतरी उचकावावं आणि आम्ही आंदोलन करावं हे मला स्वतःला पटत नाही, आमच्या पक्षातल्या महाराष्ट्र सैनिकांना पटत नाही. हा, एक गोष्ट नक्की की आम्हाला एकदा राज आदेश निघाला की त्यावरती महाराष्ट्र सैनिक थांबत नाही आणि मग तो टोकाची भूमिका घेतो, केसेसचा विचार करत नाही. राहता राहिला सन्माननीय निलेश राणे म्हणत ना तुम्ही, त्यांनी काहीतरी विचारलं, नितेश बरोबर ना, ते काहीतरी बोलले, नितेश राणे सॉरी, ते काहीतरी बोलले. मला वाटतं सध्या ते भाजपमध्ये आहेत आणि ते सत्तेमध्ये आहेत. तर मला असं वाटतं त्यांनी आम्हाला ज्ञान शिकवण्यापेक्षा त्यांनी जर पुढाकार घेतला आणि त्यांनी जर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर त्यांनी ठरवलं की मराठी भाषेलाही आपण प्राधान्य दिलं पाहिजे, आम्हाला उपदेशाचे डोस देण्यापेक्षा त्यांनी सांगायला पाहिजे की हा महाराष्ट्र आहे, मी मराठी भाषिक आहे, मराठी भाषेवर माझं प्रेम आहे आणि मराठी माणसाचा जर अन्याय झाला तर फक्त मनसे नाही तर आम्ही सुद्धा यामध्ये पूर्ण ताकदीने उतरू. हे जर ते बोलले असते तर जास्ती बरं झालं असतं. असो, त्या विधानाला आम्ही गांभीर्याने घेत नाही, कारण जसा पक्ष तशी विधान असा आजवरचा अनुभव आहे. परंतु ठीक आहे, त्यांचे विचार त्यांना लखलाभ होत. अगदी अविनाश अभ्यंकरजी सांगण्या माध्यमातून हा बोला हे सुरू झालं होतं. हा, हे जे सुरू झालं, हे जसा जो GR आला होता तो GR 100% चुकीचा होता. त्याच्यावरती खूप ओहापोह झाला गेला. फक्त मगाशी चर्चेत हा विषय राहिला होता. 100% त्यामध्ये त्रुटी असल्यामुळे सन्माननीय फडणवीस साहेबांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन हे GR रद्द केले. आणि तेव्हाही राजसाहेबांची म्हणजे भूमिका ती कणखरणी स्पष्ट असते बघा, की तेव्हाही राजसाहेबांनी याच्यामध्ये पुढाकार घेऊन हेच सांगितलं प्रेस कॉन्फरन्समध्ये की आता आम्ही कुठलाही पक्ष किंवा कुठलाही झेंडा घेऊन नाही आहोत, तर फक्त एक मराठीचा अजेंडा घेऊन आहोत. आणि आता सुद्धा जी कुठली समिती कमिटी मला वाटतं जाधव साहेबांच्या अंडर फॉर्म करतायत, तो सुद्धा कुठल्याही आडमार्गाने जर हिंदी भाषेची पहिलीपासून सक्ती करण्याचा प्रयत्न केला तर त्याला मनसे भविष्यात सुद्धा विरोध करेल आणि तो कायमस्वरूपी असेल. याला म्हणतात कडवट मराठी बाणा आणि अत्यंत मराठी हृदय सम्राट सन्माननीय राजसाहेब ठाकरे, आम्ही म्हणून त्यांना असं म्हणतो. आणि म्हणून जिथे अन्याय दिसेल मराठी माणसावरती तिथे महाराष्ट्र सैनिकाची लाथ ही बसणार म्हणजे बसणार, कारण आम्ही राजसाहेबांचे महाराष्ट्र सैनिक आहोत. अगदी या सगळ्या मुद्द्यावरून जी चर्चा सुरू आहे आणि या चर्चेत तुम्ही सगळे सहभागी झालात त्याबद्दल तुमचे आभार. एक या चर्चेची अखेर मी राहत इंदोरींच्या शेअर नाही करेन. खरं तर वेगळ्या परिप्रेक्ष्यातनं या शेअरकडे पहा. आजकल सीमा पर तनाव है क्या, पता करो चुनाव है क्या.
साधारणपणे निवडणुका जवळ येत आहेत आणि हा पुन्हा एकदा अस्मितेचा प्रश्न नव्यानं उभा राहतोय की काय, अशा स्वरूपाचं वातावरण सध्या राज्यभरात आहे आणि हिंदीचा मुद्दा सध्या गाजतोय आणि त्याच मुद्द्यावरून दोन्ही पक्ष सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आलेले आहेत. पुढे कशा पद्धतीनं ही आंदोलनं जातील यावर आपलं लक्ष असेलच. मात्र तुर्तास या बुलेटिनमध्ये इतकंच. धन्यवाद.